अमेरिका आणि इराण यामध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्यानंतर आपण बघतोय की अनेक गोष्टींमध्ये देखील वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते आहे किमतींमध्ये. आणि असं सांगितलं जात आहे की भारतामध्ये सुद्धा जो काही गॅस आहे, पीएनजी असेल, सीएनजी असेल, त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि त्याचा थेट परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर होतो आहे, अशा देखील अफवा आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण आता सध्या बदलापूर शहरातील सर्वात नामांकित हॉटेल डी अड्डा जे हॉटेल आहे त्या ठिकाणी आपण आहोत. तिथले व्यावसायिक आपल्यासोबत असणार आहेत मीनल पाटील मॅडम. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नेमकी सत्य परिस्थिती काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. कारण ज्या वेळेला माहिती मिळते की गॅसचा कुठेतरी तुटवडा निर्माण होणार आहे त्यावेळेस बदलापूरकर घाबरलेले आहेत की खरोखर असं होतंय का. तर मॅडम नमस्कार, स्वागत आहे आपले बदलापूर. नमस्कार. कित्येक वर्षांपासून आपण हॉटेल या क्षेत्रामध्ये काम करत आहात. अधिक माहिती जी आहे तुम्हालाच असेल. नेमकी सत्य माहिती आमच्या दर्शकांना जाणून घ्यायची की काय आहे सत्य परिस्थिती. जे काही गोष्टी चालल्या आहेत जागतिक पातळीवर त्याचा परिणाम ऑफकोर्स सगळ्याच क्षेत्रांमध्ये होतोय आणि विशेष म्हणजे आता आपल्या हॉटेल व्यवसायावरही त्याचा परिणाम होत चाललेला आहे. असं आहे की हॉटेल व्यवसाय हा बेसिकली फूड आणि या सगळ्या गोष्टींसाठी असतो आणि त्याचं जे काही आपल्याला लागतं जसं गॅस झाला, कोळसा झाला, मग तो गॅस अगदी सिलेंडर स्वरूपात असेल किंवा मग पाईपलाईन स्वरूपात असेल, या सगळ्यांमध्ये ते आपल्याला व्यावसायिकसाठी किंवा व्यवसायासाठी त्याची मदत होत असते. आता असं झालंय जागतिक पातळीवर ज्या काही हालचाली चालू आहेत त्याच्या परिणामामुळे गॅसचा जे काही पुरवठा आहे हा अगदी कमी होत चाललेला आहे. आणि आता आजची स्थिती तुम्ही जर का बघाल तर व्यावसायिकसाठी किंवा कमर्शियलसाठी सिलेंडर जे आहेत ते अगदी शून्य आपल्याला अवेलेबल होत आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे फक्त गॅस सिलेंडर या सोर्सवर तो व्यवसाय चालतोय ते व्यवसाय किंवा ते हॉटेल्स आजच्या तारखेमध्ये बंद ठेवण्यात आलेले आहेत. पण काही ठिकाणी जे आहेत सोर्स थ्रू पाईपलाईन आहे, जसं की हॉटेल डी अड्डा आहे, आमचं दुसरं जे हॉटेल आहे बॉम्बे बार, ह्या आणि आमच्यासारखे अनेक काही हॉटेल्स जे आहेत त्या पाईपलाईनच्या सोर्सवर चालतायत. तर त्यामुळे अजून तरी आमचं हॉटेल बॉम्बे बार, आमचं दुसरं हॉटेल हे अजून तरी चालू आहे. पण इन फ्युचर आपण काही सांगू शकत नाही त्यासाठी की याही पाईपलाईनवरही जर का काही त्याच्यावर निर्बंध आले तर आपल्याला तिथे त्या गोष्टी कमी होऊ शकतात किंवा मग बंदही पडू शकतात. काय सांगितले जात आहे, म्हणजे सिलेंडरचा पुरवठा केले जात नाहीये की कमी प्रमाणात होतोय की बंदच झालेला आहे. हा, म्हणजे रेसिडेन्सीच्या ठिकाणी एक वेळ त्यांना तो पुरवठा होतोय किंवा थोड्या दिवसांनी का असेना किंवा थोड्या गॅपने का असेना, परंतु तो पुरवठा होतोय. पण हॉटेल व्यावसायिकांसाठी त्यांनी तो पुरवठा पूर्णपणे बंद केलेला आहे. त्यांना मागणी जरी असेल किंवा त्यांची डिमांड जरी आलेली असेल व्यावसायिकांकडून सिलेंडर वेंडर्सकडनं, पण हॉटेल व्यावसायिकांना ते पुरवलं जात नाहीये. हॉटेल व्यवसाय हा सध्या फक्त पाईपलाईन सोर्स असलेल्या ठिकाणीच हॉटेल व्यवसाय सुरू आहेत. काय वाटतं इन फ्युचर जर कधी हे युद्ध असं आता सध्या जर सुरू असलं तर ज्यांच्या कोणाच्या पाईपलाईन सुद्धा आहेत, गॅस पाईपलाईन्स आहेत त्याच्यावर पण परिणाम होऊ शकतो. अगदीच त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. आजच्या तारखेतही तुम्ही जर का बघाल तर पाईपलाईनचे जे काही बिल्स आहेत ते सुद्धा काही टक्क्यांनी वाढीव होऊन येत आहेत. त्याच्यानंतर जे तेलच्या किमती आहेत, जे आम्हाला तेल पुरवठा आहे, तेल पुरवठा जिथून आम्हाला होतो तेलाच्या सुद्धा किमती आम्हाला वाढीव करून मिळत आहेत. कोळशाच्या किमती म्हणजे आमच्या जे काही तंदूर वगैरे हा जो काही डिपार्टमेंट कोळशा याच्यावर चालतो तर तिथे सुद्धा कोळशाच्या ह्या किमती वाढवून येत आहेत. थोडक्यात काय तर आम्हाला जिथून जिथून जे सोर्स आम्हाला लागतात, ज्या ज्या गोष्टी आम्हाला लागतात त्या सगळ्याच आम्हाला वेंडरकडनं वाढीव किमतीत मिळत आहेत. त्यामुळे आम्हाला सुद्धा एक हॉटेल व्यावसायिक म्हणून हे चालवणं किंवा या गोष्टी सगळं पुरवणं अगदीच चॅलेंजेबल होत चाललेलं आहे दिवसेंदिवस. बदलापूरकर देखील खूप भीतीच्या अवस्थेमध्ये आहे. त्यांना असं वाटतंय की हॉटेल हळूहळू करून जे आजपासून अफवा पसरवल्या जात आहेत की काही हॉटेल तर 2-3 दिवसांमध्येच बंद पडणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा हा संभ्रम निर्माण झालाय की हॉटेल जर बंद पडतायत म्हणजे आपल्याला गॅस मिळणार नाही. इकडून तिकडून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. बदलापूरकरांना काय सांगाल? बदलापूरकरांना एवढंच सांगेल की रेसिडेन्सीच्या सेक्टरमध्ये गॅस पुरवणं थोड्याफार प्रमाणात चालू आहे. हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते या गोष्टीला फेस करतायत. फक्त जिथे मी पुन्हा ते मेन्शन करेल की जिथे गॅस पाईपलाईन आहे तिथे हॉटेल चालू आहेत. त्यामुळे सध्या तरी तो भाग अजून बंद नाहीये. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी अशा हॉटेल चालू आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी अजूनही तुमच्या परिवारासोबत जेवण्याचा आणि खाण्याचा आनंद अजून घेऊ शकतात. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. अजून एक महत्वाचं, अमेरिका आणि इराणमध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्याच्यानंतर भरपूर अशी अफवा जे आहेत ते पसरवल्या जात आहेत
गॅस बंद होणार आहे, त्यानंतर पेट्रोल बंद होणार आहे, खूप काही अफवा पसरवल्या जात आहेत आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. कृपा करून असं काही करू नका. जर काही माहिती असेल तर मॅडम तुम्ही आम्हाला लवकर सांगाल. हॉटेल नक्की आपण आपल्या हॉटेलतर्फे आणि सगळ्याच मॅनेजमेंट तर्फे मी तर विश हेच करेन की या सगळ्या गोष्टी लवकर सुरळीत होतो आणि नक्की होईल. आपण आतापर्यंत बऱ्याच गोष्टींवर मात केलेली आहे, तसं ह्याही संकटाला आपण सामोरे जाऊ आणि ही गोष्ट सुरळीत होईल यासाठी आपण विश करूया. तर हॉटेल डी अड्डा तर चालू आहे, त्याचबरोबर बॉम्बे बार जो आहे द बॉम्बे बार ते सुद्धा सुरू आहे आणि त्याचबरोबर अशा अनेक हॉटेल ज्या ठिकाणी गॅस पाईपलाईन आहे त्या सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. कुठलंही सेलिब्रेशन असेल तर बिंदास येऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. अफवांवरती पुन्हा विश्वास ठेवू नका. काही माहिती असेल तर आपण जे कोणी मुख्य असतात, अधिकारी असतात त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करत जाऊ. जसं की हॉटेल व्यावसायिक त्यांच्याशी आपण थेट आज संवाद साधला आणि जी सत्य माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद.